पांढरे वस्त्र एक आकृती आहे जी रात्री दिसली. काहिऱ्यात 1968 मध्ये रस्त्यावर एका चर्चच्या छतावर 1 मिलियन लोकांच्या समोर एकत्र आले होते. अनेक हजारो व्यक्तींनी सांगितले त्यांनी ही आकृती दिसली. हवेतील हालचाल करताना काही तासांनी गायब झाली. आपण पाहत आहात विचित्र दृश्याचे छायाचित्रण होऊ शकते. या प्रकरणाचा तपास करताना जे आढळले ते काहीच नाही. मी तुम्हाला 20व्या शतकातील मोठ्या गूढांपैकी एक कथा सांगणार आहे. सुरुवातपासून सुरू करू. आम्ही 2 एप्रिल 1968 काहिऱ्यातील अल्झैतून या भागात दिवसाच्या शेवटी आहोत. अनेक यांत्रिक अजूनही एका सुंदर चर्चच्या समोरच्या बस गॅरेजमध्ये आहेत. कॉप्टिक या शेजारील एकमेव. आकस्मिकपणे त्यांना या चर्चच्या छतावर एक पांढरी आकृती दिसते जी मानवासारखी दिसते. कदाचित ती पांढऱ्या पोशाखातील नन असेल. ती एका गोलसर आणि सरकत्या पृष्ठभागावर उभी आहे. तो तिला काळजी घेण्यास ओरडतो. या घटना असल्याने त्या चांगल्या प्रकारे सिद्ध झाल्या आहे. आम्ही हे सर्व बरोबर जाणू शकतो कारण विविध साक्षीदार सर्व मुस्लिम नंतर साक्ष देतील. आम्ही त्यांच्या नावांना महत्त्व दिले आहे. उदाहरणार्थ 2 बस चालक आहेत, फारूक मॅडम अटुवा आणि रामुत हफीफी हुसेन हवाद अब्देल एल हाजीज अली जो एक रक्षक आहे. त्यापैकी एकाला भीती वाटते की चर्चच्या व्यक्ती आत्महत्या करू इच्छित असेल. लिसांना करतो. एक दुसरा तात्काळ चर्चच्या दरवाजावर ठोठावतो. तिथे चर्चच्या बाजूला पाद्री युसुफ इब्राहिम कुटुंब राहते. तप्तिकांमध्ये विवाहित पती पुजारी बनू शकतात. तो पाद्री युसुफ इब्राहिम मुलगा आहे. दरवाजावर ठोठावणारा आवाज ऐकतो. त्याचे नाव अडेल युसुफ इब्राहिम 18 वर्षांचा. पुजारी बनल्यावर आज पाद्री कॉन्स्टंटीन म्हणून ओळखला जातो. हे मार्च 2004 मध्ये त्याची साक्ष आहे. मी पाहिलं काय चाललं आहे. सांगितलं तुझी बहीण चर्चवर आहे, आत्महत्या करणार आहे. माझी बहीण तिथे झोपली आहे. ती तिथे आहे आत. ती चर्चावर नाही. मी नंदे पाय मी खिडकीतून उडी मारली. पाहू कोण चर्च. बाहेर पडल्यावर अडेल युसुफला एक प्रकाश आकृती दिसते आणि तो विचार करतो की हे माता मरियम असावे. वडिलांना सूचित करतो आणि वरिष्ठांना. या दरम्यान थॉमन बे रस्त्यावर चर्चासमोर एक मोठी गर्दी जमली ज्यामुळे वाहतूक थांबली. नंतर ती प्रकाशमान आकृती गायब होते. ज्यांनी पाहिले ते सर्व धक्क्यात. चर्चच्या छतावरील घुमट जवळजवळ पूर्णपणे दुर्गम आहे. तिथे वर चढून निघून जाणारा कोण असू शकतो. गायब. काहींना वाटतं की त्यांनी माता मरियमला ओळखलं आहे पण गर्दी मुसलमानांची संख्या मोठी आहे. आपण गोष्टीच्या सुरुवातीला आहोत. या लोकांना माहित नाही की त्याच ठिकाणी नवीन प्रकाशमान आकृत्या दिसणार आहे. चर्चच्या छतावर अनेक वेळा 3 वर्षांपेक्षा जास्त काळ. 2 एप्रिल 1968 जून 1971 पर्यंत आणि अनेक चौकशा पोलिसांच्या होणार आहे. त्यामुळे आश्चर्यांचा सामना करायचा आहे. तर चला तुम्ही पाहाल की पुढील गोष्टी अत्यंत रोचक आहेत. 3 एप्रिल पहाटे 3 वाजता गूढ महिलेची प्रकाशमान आकृती दिसते. पांढऱ्या किंवा सोनेरी प्रकाशात. आणि थांबणार नाही. काही आठवड्यात प्रकाश आकृत्या प्रत्येक रात्री दिसणार आहे. विचार करा की ते कसे असावे. तुम्ही काहिरामध्ये राहता. अनेक मित्रांनी सहकायांनी चर्चच्या छतावर माता मरियमला पाहिलं सांगितलं. लवकर ही माहिती आगगाडीप्रमाणे पसरते. बोलक संदिग्ध. तुम्हाला स्वतःच तपासायचं आहे कारण माता मरियम जवळजवळ सत्य प्रकट होते. रात्री तुम्ही तिथे जातात आणि वाट पाहता. चर्चच्या छताकडे लक्ष केंद्रित करून. रस्त्यावर अनेक इतर लोक आहेत जे सर्व यासाठी आले. अचानक एक प्रकाश आकृती जी महिला दिसते आणि एक ताज आहे प्रकट होते. सर्वात आकृत्या 27 एप्रिल 1968 ते 15 जून 1968 आहेत. शेकडो हजार इजिप्शियन लोक झैतूनमध्ये येतात प्रकाशमान आकृत्या पाहण्यासाठी. इस गोष्टींवर चिंतित लाग. या जमावांबद्दल आणि पत्रकारिता. 27 एप्रिल 1968 इजिप्शियन वृत्तपत्र अलहरामची पहिली पान. इथे गर्दी दिसते. डोळे आकाशाकडे चर्चकडे लागलेले आहे. आणि पत्रकारिता याबद्दल बोलत आहे ज्यामध्ये अल्जामुरिया अलहबर इजिप्शियन गाझे वाडी ले प्रोग्रेस दिमान समावेश आहे. मी तुम्हाला सर्व नावे सांगणार नाही कारण तुम्हाला माहिती मिळणार नाही. 1968 साली आकृत्या उपस्थित असलेल्या लोकांची सरासरी संख्या 50,000 होती. काही रात्री 1,00,000 पर्यंत वाढू शकत होती. हे बहुतेक लेखांचा संदर्भ घेतला सांगितलं. काही लोक एकाच वेळी 2,50,000 लोकांच्या
पण एका विशिष्ट संख्येनंतर रात्री अचूक साधणे कठीण होऊन जाते. कुठेही असो शेकडो हजारांच्या लोकांमध्ये आजही अनेक साक्षीदार पुरावे आहे. त्यांनी माता मरियमला इतर साक्षीदारांच्या समवेत पाहिलं आहे. तुम्ही प्रतिक्रिया देत आहात ती मला समजते, जरी मी सांगत असलेलं विचित्र वाटत असेल. तथापि ही शोधलेली आख्यायिका नाही. पुरावे आहेत. अनेक लोकांनी 1968 ते 1971 दरम्यान झैतून माता मरियमला पाहिलं असल्याचं सांगितलं. आता याचा अर्थ नाही की ती प्रकट झाली, याचा अर्थ आहे की काहीतरी घडले. एक असा घटना ज्यामध्ये एक प्रकाशमान स्त्री चर्चच्या छतावर एकूण 1 मिलियनाहून अधिक लोकांनी पाहिली. वस्तुस्थिती आहे. आता आपण या तपासात काय करणार आहोत? या घटनेचे समजावणाऱ्या चमत्काराशिवाय इतर गृहीतके आहेत का? कारण होय, मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितले होते, आपण चमत्काराच्या घोषणापूर्वी शक्यतांचा अभ्यास करावा. तर चला सुरू करूया. घटनेचे समजावून सांगणाऱ्या 5 इतर शक्यता सांगितल्या आहेत. निश्चितच हे चमत्कार आहे आणि माता मरियम खरोखर प्रकटली. पहिली पर्यायी शक्यता, साक्षीदारांनी खोट बोललं का? दुसरी शक्यता, हे एक सामूहिक भास होतं का? तिसरी शक्यता, ती एक वेषांतर केलेली व्यक्ती होती का? चौथी शक्यता, ती होलोग्राम किंवा इतर तंत्रज्ञान होती का? पाचवी शक्यता, ती एक UFO किंवा परकीय वस्तू होती का? चला आपण या 5 शक्यतांना क्रमाने घेऊया. प्रत्येकाची किंमत काय आहे ते पाहूया आणि त्यांना बघूया. होय, जर आपल्याकडे चांगले कारणे असतील, या सर्व शक्यता चुकीच्या आहेत, तर कारण वास्तव स्वीकारावे लागेल. कदाचित हे मान्य करावे लागेल की हे कदाचित माता मरियमची खरी प्रकटता होती. तसेच हे अगदी अशक्य नाही, खुलं राहणं आवश्यक. पण आधी प्रत्येक शक्यता एक एक करून पाहूया आणि किंमत पाहूया. तर पहिली शक्यता, साक्षीदारांनी सर्वांनी खोट बोललं आणि त्यांच्या कथेला पूर्णपणे बनवलं का? ही शक्यता समस्यांना देते. सर्वप्रथम, साक्षीदार होते, एकमेकांना ओळखत नव्हते. तिथे मुस्लिम समुदाय होता. तथापि मुस्लिमांनी येशूची मेरीचा सन्मान केला तरी त्यांना शोध रस नसेल. एक कथा ख्रिश्चन चर्चावर दिसते. एक मुस्लिम साक्षीदार आहे जो विश्वास ठेवू इच्छित नव्हता. त्याचं नाव मोशेंत आहे. तो झैतूनच्या चर्चपासून 300 मीटर. एक रात्री त्याने चर्चकडून येणारी किंचाळी ऐकली आणि बाहेर पाहण्यास सांगितलं. त्याला सांगितलं लोक अनियमित प्रकाश पाहत आहे. त्याला बाहेर जाण्याची इच्छा नव्हती. त्याने घरीच राहण्याचा निर्णय घेतला. पण किंचाळणं रात्रभर चालू राहिलं आणि लोक मागील रात्री झालेल्या घटनेबद्दल बोलत होते. आश्चर्यचकित मोशेन त्या ठिकाणी सकाळी जातो. त्याला जमिनीवर गर्दीच्या येण्याचे अवशेष सापडतात. रिकाम्या सिगारेटच्या पॅकेट्स, कॅनच्या डब्या, कागद, चरबी. रोमांचक नाही, पण हे दाखवतो की काही घडले आहे. रात्री तो थेट कार्यक्रम पाहण्यासाठी दुर्बीण आणि कॅमेरा घेऊन तयार होतो. तो 19 वाजता बाहेर पडू इच्छितो. तेव्हा रस्ते गर्दीने भरलेले असतात. इतकी घनदाट, इतकी सुसंगत की तो आपल्या घरातून बाहेरही पडू शकत नाही. तो परत जातो. मध्यरात्री काही मित्र त्याला घेण्यासाठी येतात. एक नास्तिक मित्र म्हणतो, तुला पाहायला हवं, मी काहीतरीवर विश्वास ठेवत नाही, पण आता सुरुवात करतो. आश्चर्यकारक प्रतिमा आहे, तुला यायला हवं. यावेळी अनेक एकत्र येऊन हातात हात धरून त्यांनी गर्दीतून मार्ग काढला. ते एका ठिकाणी पोहोचले जिथून चर्चाची छत पाहता येत होती. मोशेन ताहेर साक्षी देई. धक्क्यात आहात. देवीला पाहता किंवा एक प्रकाश आहे तसाच दिसतो, असू शकतो. ती व्यक्ती जी तिथे त्या प्रकाशात, ती फक्त प्रकाशात होती. हे इतकं वास्तव आहे. किती सुंदर आहे मी हे सांगू शकत नाही. तुम्ही सुंदर पाहू शकत नाही. ती व्यक्ती पाहता हसते, बोलते, जगाला काहीतरी सांगू इच्छिते. जी काहीतरी देत आहे, एक आशीर्वाद. असं सांगू माहित नाही. मी हादरलेलो होतो. ठीक आहे, इथे एका मुस्लिमाची साक्ष आहे. तुम्ही सांगेन बरोबर असाल. एकटा साक्षीपत्र स्वतः फार काही सिद्ध करणार नाही. उदाहरणार्थ, जर एक व्यक्ती तुमच्याकडे येऊन तुम्हाला सांगते की तिला देवीची दर्शन झाली, कदाचित खरं असेल, पण हे तिच्या साक्षीवर अवलंबून आहे. म्हणून ती तुम्हाला विश्वास ठेवण्यास कारण नाही. हे नक्कीच फार विश्वासार्ह नाही. आता जर 10 लोकांनी तुम्हाला सांगितले की त्यांना देवीची दर्शन झाली आहे, तर हे अधिक रोचक होऊ लागते. जर त्या सर्वांनी एकमेकांना ओळखत असतील तर हे आश्वासक नाही. पण जर तुमच्याकडे 100 लोक असतील जे एकमेकांना ओळखत नाहीत, त्यात अनेक नास्तिक आणि संशयवादी असतील, सांगितले की रस्त्यावर देवीची दर्शन
तिथे हे सांगणं होतं की त्यांनी खोट बोललं. देवी त्यांना प्रकट झाली नाही, पण आपण त्यांना दिलेलं कमीच कमी म्हणजे ते खरोखरच काहीतरी किंवा कोणीतरी देवीसारखं पाहिलं असं मानतात. आणि झैतूनच्या या दर्शनांसाठी आपल्याकडे 100 लोक नाहीत ज्यांनी देवीला पाहिलं, तर लाखो लोक अनेक वर्षांत आहेत. आपण हे नाकारू शकत नाही की काहीतरी घडलं आहे. आणि सामूहिक खोट बोलण्याचा विचार साधारणपणे धरणार नाही. दुसरी शक्यता, साक्षीदार सर्व एकत्रित भासाचा शिकार झाला असावा का? अज्ञातांसाठी एकत्रित भास म्हणजे काय? जेव्हा गट एकाच गोष्टीला पाहतो किंवा ऐकतो जी वास्तवात नाही, तेव्हा ते प्रभावित झालेले असतात. विश्वास किंवा गटाचा दबाव. उदाहरणार्थ, 3 मित्र बसले आहे आणि त्यापैकी एकालावर आवाज ऐकू येतो तरी तिथे कोणीच नाही. तो इतरांना विचारतो की इतर लोक शेवटी विश्वास ठेवू लागतात की त्यांना दूरवर आवाज ऐकू येत आहे, जरी वास्तवात तिथे काहीच नाही. खरंतर एकत्रित भास वेगळा करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये एक गट काहीतरी पाहतो जे वास्तवात अस्तित्वात नाही. आणि सामूहिक मनोविकार, जे एक गटासाठी अंतर्गत भावना अनुभवण्यास मदत करतात, जसे की ताण किंवा चिंता, जी गटात पसरू शकतात. पण सामूहिक मनोविकार म्हणजे काहीतरी स्पष्ट आणि नेमकं पाहणं नाही. सामूहिक मनोविकारांची पुष्टी झाली, पण हे एकत्रित भासांच्या बाबतीत अजिबात खरं नाही. दोन्ही एकत्रित करणे. 1977 मध्ये अमेरिकेत क्रीडा कार्यक्रमात सामूहिक मनोविकाराचा एक प्रकरण दिसले. 57 सदस्य ऑर्केस्ट्राने अचानक डोकेदुखी, मळमळ, चक्कर, बेशुद्ध होण्याचे झाले. मदत करणाऱ्यांना याचे काही कारण सापडले नाही. निश्चितच तिथे गरमी होती. त्यामुळे संशोधकांचा विचार आहे की काही संगीतकारांना उष्माघात झाला जो ताणामुळे पसरला. चिंतित होते, त्यांना भीती होती की हे त्यांच्यासोबतही होईल. ते स्वतःच बिघडलेले आढळले, पण वास्तवात अशी कोणतीही अनुभवाची पुष्टी नाही जिथे खरे एकत्रित भास झाले असावे. ज्या अर्थाने अनेक लोकांनी स्पष्टपणे काहीतरी पाहिलं आहे जे वास्तवात अस्तित्वात नाही. यामुळेच फक्त सामूहिक मनोविकारांना विज्ञानाने मान्यता दिली आहे, आणि म्हणजे मानसिक विकारांचे निदान आणि सांख्यिकी मार्गदर्शक. शेवटच्या आवृत्ती या विकाराला देखील मान्यता देत नाही. जी आंतरराष्ट्रीय वर्गीकरण आहे ती भासदोष विकाराला मान्यता देते. पण सामूहिक दृश्य भासांबद्दल, जसे की मी येशूवर केलेल्या एका मागील चौकशीत सांगितले होते, वास्तवात त्यामुळे त्यांचे अस्तित्व असल्याचे कोणतेही पुरावे नाही. मानसशास्त्रज्ञ गॅरी गॉलिन्स स्पष्टपणे सांगतात, स्वभावानुसार एक भास एकाच वेळी फक्त एका व्यक्तीनेच पाहता येतो. ते निश्चितच लोकांच्या गटाला दिसू शकत नाहीत. होय, हे तार्किक वाटतं. कल्पना करू शकतो की एक व्यक्ती ताणात आहे आणि एक गट बिघडलेला असल्यामुळे त्याला बिघडलेले अनुभव येत आहेत, किंवा तो दूरवर अस्पष्टपणे ऐकतो. आपण जोर देत असाल सामूहिक विकार. आपण कल्पना करतो की ती डोळ्यांनी काहीतरी स्पष्टपणे पाहू शकते. हे कठीण आहे. लोक त्याला काहीतरी म्हणतील. त्यामुळे खूप स्पष्ट दृश्य भास एकत्रित असू शकत नाहीत. कोणत्याही वैज्ञानिक अनुभवाने सिद्ध नाही की आहे. काहींना वाटते व्हर्जिन मेरीच्या दिसण्यावरून सिद्ध होते सामूहिक भ्रम शक्य आहे. लोक म्हणतात त्यांनी व्हर्जिन मेरीला पाहिले, पण हे एक वर्तुळाकार तर्क आहे. याचा अर्थ ही व्हर्जिन मेरीची प्रकटता एक सामूहिक भास आहे. सामूहिक भास असल्याचे काय पुरावे आहे? तंतोतंत मेरीचे हेरू परिस्थितीत विज्ञान चालत नाही. तुम्ही ते समजले. सामूहिक भासांचे पुरावे असूनही आपण या आधारहीन आणि हास्यास्पद गृहीतकाला नाकारू शकतो. आणि खरंतर जरी सामूहिक भास शक्य असले तरी अमुळे तसे नाही. इथे झायटूनमध्ये सामान्य ज्ञान गृहीतकाला नाकारण्यास मदत करतो. आपल्याला शेकडो हजारो लोकांसमोर उभे राहावे लागते जे म्हणतात की त्यांनी व्हर्जिन मेरीला पाहिले आहे, आणि विश्वास ठेवणारे याशिवाय मानसिक स्थिती भासात्मक विकार स्वीकारते. काही लोक नास्तिक संशयित होते. झायटून 2 यांनी घटनांचे निरीक्षण करण्यासाठी ते लोक हसणार नाही, चर्चच्या एक प्रकाश आकृती पाहणार नाही, कारण काही लोक त्यांना सांगितले, "अन करा, गर्दीत आहात, संशयित आहात, चर्चच्या छताकडे पहा. निश्चितच छतावर बघ, तिथे व्हर्जिन आहे आणि त्यामुळे ती प्रकट होईल." व्हर्जिन स्पष्टपणे आणि स्पष्टपणे चर्चच्या छतावर. तुमच्या दृष्टिक्षेप. तुम्ही प्रभावित होऊ शकता. काहीतरी आहे, ते तुमच्या डोळ्यांमध्ये दिसणार नाही. इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्देल नासेर 2 वेळा या पाहणी करण्यासाठी आले. त्यांनी ही महिला उपस्थित असल्याचे मान्य केले. थोडक्यात म्हटले की लोकांनी व्हर्जिन मेरीला पाहिले नाही. आमच्याकडे साक्षीदार आहे. झरीफ, एक गसची पत्नी, जी श्रद्धाळू आहे, पण तिने व्हर्जिन मेरीला पाहिले नाही. दुखी असूनही
ती चिकाटीने राहिली आणि प्रकाश पाहू शकेल. हे तिच्यासोबत घडले. प्रकाशमान आकृती पाहणाऱ्या साक्षीदारांमध्ये समानता होती. तिला जाणवले की हे वास्तवापेक्षा अधिक आहे. तिला संशय नव्हता. डॉक्टर झरीफ माटा एक प्रकाशमान आकृती पाहिली. ती 1 जून 1968 होती. साक्ष दिली. मी माझ्या डोळ्यांना रगडत होतो. माझा दृष्टिकोन धूसर झाला. ती तिथे होती. ज्यांनी प्रकाशमान पाहिली आहे त्यांना वास्तवाबद्दल संशय नाही. हे त्या गोंधळात टाकणाऱ्या अनुभवाच्या उलट आहे, जो हळूहळू आणि सूक्ष्मपणे तयार होतो. लहान गोष्टींसाठी उष्णतेचा झटका. म्हणू शकतो सर्व फळे सफरचंद नाहीत, पण सर्व सफरचंद फळे आहे. नी करतो. सर्वांनी प्रकाशमान आकृती पाहिली नाही. ज्यांनी पाहिली त्यांना विश्वास आहे, संशय नाही. सामूहिक भ्रांत्या असत्या आणि झैतूनमध्ये एक असती, तर हे असेच असते. ज्यांना ती दिसते श्रद्धाळू लोक, पण हे अगदी उलट होतं, अगदी विपरीत. मॅडम झरीफ धार्मिक लोकांनी तिला पाहिले नाही, तर नास्तिक आणि संशयवादींनी ते थेट आणि सहज पाहिले. थोडक्यात तरीही जेटाऊमध्ये मेरीच्या ॲपरिशन्ससाठी आमच्याकडे फोटो देखील आहे. होय, झैटऊनमध्ये आकृतीचे फोटो घेतले गेले आहे. काही वेळा हे खोटे बोलणे किंवा सामूहिक भ्रांत्या यांची शक्यता खूपच कमी करते. मी आधी दिलेले युक्तिवाद पुरेसे होते. हे फोटो तिसऱ्या शक्यतेकडे प्रवृत्त करतात. स्त्री वेशातील व्यक्ती असू शकते. वास्तविकतेत ही शक्यता जास्त समस्या निर्माण करते. व्यक्ती उजळते, संपूर्ण गर्दीला उजळून टाकण्याच्या पातळीवर. काय असा वेश असू शकतो जो संपूर्ण शरीरावर प्रकाशमानता निर्माण करेल? आजच्या तंत्रज्ञानासह 50 वर्षांनंतर समतोल वेशभूषा अशक्य वाटते. तरीही कोणतीही बल्ब किंवा स्पॉट दिसत नाही आणि चेहऱ्यावर हे तयार करणे अशक्य वाटते. दुसरे छत बाहेरून पूर्णपणे प्रवेशयोग्य नाही. गुंबदावर शिडी चढावी लागते. पण चर्चावर पोलिसांच्या सेवांनी लक्ष दिले, जे या घटनांमध्ये संभाव्यपणे सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका मानत होते. एक व्यक्ती तिथे वर कसे नियमितपणे जाऊ शकली जेव्हा सर्व काही लक्ष ठेवले जात होते, आणि हे 3 वर्षांहून अधिक काळ परिसरावर सुरक्षा असताना. तिसरा, हा युक्तिवाद प्रच्छन्न व्यक्ती निश्चितपणे काढून टाकतो. काही वेळा प्रकाशमान कबुतरे साक्षीदारांनी पाहिली आहे. प्रकाशमान आकृतीच्या आजूबाजूला पंख स्थिर. सर्व देखावा. ती स्वतः गुंबदावर तरंगत होती. ती पायांनी जमिनीला करत नव्हती. या फोटो शब्द बोलूया. लोक कमी दर्जाच्या दोष देतात, आणि खरं आहे की आपण तिथे फार काही पाहत नाही, तर हे पुरेसे आहे. व्हर्जिन मेरीचे सिलहूट ओळखण्यासाठी समान. पण आपण प्रामाणिक असू, आपल्याला थोड्या अधिक स्पष्ट फोटो आवडले असते. तथापि फोटो बोनस आहे. हे सांगणार नाही की चमत्कार आहे का. हे एक होलोग्राम असू शकते, जसे आपण पुढे पाहू. खूप लोक अद्भुत गोष्टींवर विश्वासासाठी मागतात. त्यांना चमत्कार हवे आहे. ते म्हणतात ते होतील, ते देवावर विश्वास ठेवतील. ध्यान द्या, काहीतरी घडले आहे हे कळण्यासाठी फोटो आणि व्हिडिओची आवश्यकता नाही. जुल्स सीझर अस्तित्वात होता. आपल्याकडे त्याचे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ नाहीत. फोटो आणि व्हिडिओ पुराव्यांचे प्रकार आहे, तर हेच नाही. तिथे साक्षीदार आहेत, जे लक्षात घ्या एकमेकांमध्ये स्वतंत्र व्यक्तींनी त्यांची पुष्टी केली असेल. आपल्या सध्याच्या ज्ञानाचा बहुतेक भाग साक्षीदारांच्या आधारावर आहे. पण थोडक्यात काही घटना अद्भुत वाटतात आणि थेट चित्रित किंवा फोटो काढल्या जातात. तुम्हाला माहित आहे का काही आहे? आपण ते इतर 100 रहस्यांमध्ये पाहणार आहोत. आशा आहे तुम्ही सदस्यता घेतली. याशिवाय क्षणात माझा आधार आहे. तर धन्यवाद. असे म्हटले तर चमत्काराचे फोटो आणि व्हिडिओ नाही, अद्भुत गोष्टींवर विश्वास पुरावा. शिवाय त्या समस्या निर्माण करतील. खरं फोटो खराब दर्जाचे. तिथे मी आम्हाला ओळखतो. चांगली गुणवत्ता असेल तर आपण फसवणूक ओढणार. परिस्थितीत आपण विश्वास ठेवण्यास किंवा ठेवण्यास स्वतंत्र. सौभाग्याने झैतूनच्या घटनांचे फोटो कमी आहे. उत्तर देण्यासाठी 2 गोष्टी आहेत. पहिल्यांदा संदर्भात ठेवणे. आजकाल फोन आहे, पण 60च्या दशकात कॅमेरे महाग होते. त्यांची तंत्रज्ञान मर्यादित होती. फोटो काढण्यासाठी प्रकाश योजना सारांशात कमी लोकांकडे. दुसऱ्या गोष्टीसाठी पत्रकार इतर मासिकातून काही फोटोग्राफर आले, पण विकासादरम्यान जवळपासच्या सर्व फोटोंमध्ये, शेकडो फोटोंमध्ये एक अत्यंत विचित्र घटना, गोष्टींपैकी काहीच दिसत नव्हते. का? तुम्ही पहा. मी पुढे व्हिडिओमध्ये परत येईल. चर्चेचा समारोप करू आणि आपल्या चौथ्या गृहीतकाकडे पाहूया. जर ती एक वेशभूषा केलेली व्यक्ती नसती, तर ती एक होलोग्राम किंवा प्रक्षिप्त चित्र असू शकते. 3 गृहीतकांपैकी कोणतेही एकही गोष्ट इजिप्शियनच्या मनात येणार नाही.
खोट बोलू शकले, भ्रांतीचा बळी होऊ शकला किंवा ती एक वेशभूषा केलेली व्यक्ती असू शकते. कोणाच्या मनातही येणार नाही, कारण हे त्या घटनेच्या तुलनेत हास्यास्पद असं ठरलं असतं. पण या चौथ्या गृहीतकाबद्दल म्हणजे होलोग्रामचे गृहीतक हे थोडं अधिक रोचक आहे. ज्यांनी प्रकट होणारे पाहिले त्यांना शंका नव्हती की ती खरोखरच वर्जिन मेरी होती. साक्षीदारांनी हे स्पष्टपणे दर्शवले की लोक भावुक होते आणि दृश्यात्मक पैलूच्या पलीकडे त्यांना किती अनुग्रह उपस्थिती जाणवली. आणि हे साक्षीदारांकडून ज्यांना या घटनेत मेरीला मान्य करण्याचा कोणताही फायदा नव्हता. मी तुम्हाला सांगितले होते, मी तुम्हाला एका साक्षीदाराचे साक्षीपत्र दिले. इतके साक्षीदार होते की सर्वांची माहिती मिळवली तर हा व्हिडिओ यूट्यूबवरील जास्तीत जास्त कालावधीपेक्षा जास्त वेळ घेईल. तर हे आणखी उदाहरण आहे. स्पष्टपणे दर्शवते शेकडो हजारो इजिप्शियन त्यांना खात्री होती ती वर्जिन मेरी होती. हा एक व्यक्ती आहे ज्याला मंत्री इजिप्तच्या टेलिव्हिजनधील एक अधिकारी भेटू शकला. हा मुस्लिम शत्रुत्व दाखवत होता, हरासमोर चर्चाकडे यात्रेकरूंना अपशब्द बोलत होता, तो त्यांच्यावर दगड फेकत पोलिसांना सांगत होता. पण वर्जिन त्याला दिसली आणि विचारले का वागत आहे. त्याला पुढे जाण्याचे आणि किने घरावर एक क्रॉस रंगवा. बाकी मुस्लिम त्याला प्रकट होण्याच्या सत्यतेबद्दल खात्री होती की त्याने आपल्या घराच्या भिंतींवर 40 क्रॉस रंगवल्या आणि तुम्ही मुस्लिम समुदायासमोर तो किती धोका घेत होता. पण सर्व मुस्लिम नास्तिकांव्यतिरिक्त खूप सारे साक्षीपत्रे आहेत प्रोटेस्टंट्स ते ख्रिश्चन जे कॅथोलिक चर्चावर विश्वास नाही. मेरीचा आदर करत त्यांना वाटतं की ती होऊ शकत नाही. मी प्रोटेस्टंटिझम आणि कॅथोलिकिझममधील फरकांवर सर्वेक्षण केले तिला भेटायला. थोडक्यात अनेक प्रोटेस्टंट्सनी वर्जिन मेरीच्या प्रकट होण्यात तिची उपस्थिती ओळखली आणि या भेटीने ते खोलवर प्रभावित झाले. वाडी ताद्रोस अनुभव. रात्री 9:50 वर्जिनला पाहिले आणि आजूबाजूला म्हणत होता, वर्जिनला पाहिले, संपूर्ण पाहिले. ते सावल्या नव्हते. तो तपशिलाने साक्ष देई. वाटलं काही घडणार आहे. एक बारीक किरण किंवा प्रकाशाची धार दिसली, जणू दरवाजा उघडला. त्या प्रकाशाने वर्जिनचा आकार घेतला. मी शब्दहीन झालो. त्यांनी एकदम ओरडले, हे शक्य नाही. मुस्लिम लोक रडू लागले. ही दृश्यता अदृश्यतेपर्यंत चालली. मी चेहरा आणि हातांच्या त्वचेच्या रंगात आणि चादरीच्या रंगात फरक शकलो. चेहरा हातांवर रंग होता. जेव्हा वर्जिन येत होती ते स्पष्ट होतं. जेव्हा ती अदृश्य झाली, चर्चाच्या दुसऱ्या बाजूला लोकांनी ओरडले, ती दिसत आहे. त्यानंतर ती 5 मिनिटे आली. त्रिय गुंबदावर मी मारीला पाहिले, क्रॉस मोर उभी होत. मी अनुभवले ते वर्णन. तिथे कबूतर होती. 6 किंवा 7 चर्चावर. या साक्षीबद्दल धन्यवाद. वादी आपल्या हॉलोग्रामच्या सिद्धांताकडे परत जाऊया. हे विश्वासार्ह आहे का हे जाणून घेण्यासाठी आपण त्या सर्व तपशिलांवर अधिक लक्ष केंद्रित करूया. आपण अनेक साक्षीदारांच्या माध्यमातून जाणतो. अगदी त्या घटना वर्जिन मारी दिसणारी व्यक्ती काय करत होती. ती हलवत होती का, बोलत होती, ती उडत होती, ती कशी दिसत होती. झटके मिळाले तर मदत होईल. त्यानंतर हॉलोग्रामशी संबंधित आहोत का. कारण आतापर्यंत मी तुम्हाला या प्रकट होण्याबद्दल सांगितलेले नाही आणि तुम्ही पाहाल की या घटनांमध्ये घडले ते समजणे कठीण आहे. सुरू करण्यापूर्वी मला हे कसं माहिती आहे, कारण मी इथे आहे. तुम्हाला कसं माहिती आहे की मी माहिती आणतो. दुसऱ्या शब्दांत माझे स्रोत. ही व्हिडिओ तयार करताना मी पिताजी फ्रान्सवा ब्रूनच्या मिस्राची वर्जिन पुस्तकावर आधारित आहे, ज्याने या प्रकरणावर सखोल चौकशी केली आणि साक्षीदारांना भेटले. जर तुम्हाला माहिती हवी असेल तर या पुस्तकात अतिरिक्त माहिती आहे. तुम्हाला वर्णनात लिंक देतो. माझा मुद्दा संपवण्यापूर्वी ज्यांना कॅथोलिक विश्वास आणि अद्भुत गोष्टींबद्दल अधिक माहिती हवी आहे, एक उत्कृष्ट न्यूजलेटर आहे शिफारस. त्याला एडिफायर म्हणतात. तुम्हाला विविध विषयांवर सखोल चौकशी फाईल मिळेल. माझ्या व्हिडिओंची पूरक न्यूजलेटर आहे. तिथे दस्तऐवज कठोर आहे. जर तुम्ही खरोखरच सत्य शोधत असाल तर तुम्ही सदस्यता घ्या. तिथेही वर्णनात लिंक. तर कथित अपॅरिशन्स दरम्यान आकृती काय करत होती परत येऊ. खरंतर ज्या 100 वेळा ती प्रकट झाली त्या सर्व वेळा एकसारख्या नव्हत्या. एक वेळेस वर्जिन मेरी प्रकट होऊ शकत होती आणि गोष्टी करू शकत होती. वेगवेगळ्या व्यक्ती, प्राण्यांसोबत आणि विविध कपड्यात असणे. सारांशात मी तुम्हाला सांगितले की ती छतावर प्रकट होत होती, पण वास्तव अधिक जटिल आहे. आपण सर्व साक्षीदारांच्या साक्षी विचारल्यास हे दिसतं. कालावधी मिनिटे ते तास चालू शकते.
8 ते 9 जून 1968 रात्री प्रकट 21 ते 4:30 वाजेपर्यंत किंवा 7.5. यानंतर आकृती बोलली नाही. इतर कॅथोलिक इथे ती वर्जिन असेल, तिने शब्द नाही बोलला तर तुम्हाला विचार येत असेल, पण हे अर्थ आहे जर काहीही न बोलता आपण पाहू. जर आपण खात्री की हे येशूच्या आईचे एक वास्तविक प्रकट आहे, ही जाऊ. ती छायाचित्र चर्चाच्या आत गुंबदाखाली दिसे, खिडक्यातून बाहेर जाई. ती कधी कधी चर्चाच्या आजूबाजूच्या झाडांवरही प्रकट झाली. ताड आणि लहान ऑलिव्ह झाड यापैकी एक देखावा चालला आणि झाडाची पाने हियासारखी चमकत होती. पण ती कोणत्याही इमारतींपासून दूर, तिच्या झाडांपासून दूर, हवेवर कमी उंचीवर प्रकट झाली. तिचा आकार बदलत होता. ती प्रकाश आकृती होती जी अस्पष्ट होती, जणू एक ढग. कधी उलट. तिचे कपडे घुंगट खूप स्पष्टपणे दिसत होते, कधी पांढरे कधी निळे. काही साक्षीदारांनी इतर रंग पाहिले, गुलाबी, हिरवा, पण फिकट. किमान एकदा ती घुंगट घालता प्रकट झाली. तिचे केस तिच्या खांद्यांपर्यंत येत होते. तिने एक मुकुट प्रकट. तिचे चेहरे आणि तिच्या चेहऱ्याची अभिव्यक्ती दिसत होती. लोकांनी नोट केले की ती मृदू होती, अनेकदा हस्तमुख, पण ती गंभीर दुःखी होती. त्याचा आकार बदलू शकतो आणि एका दिसण्यापासून दुसऱ्या दिसण्यामध्येच नाही तर त्याच दिसण्यात दुप्पट वाढण्याची छाप देतो. एकदा 2 वर्षांच्या लहान मुलीच्या रूपात दिसली. 12 किंवा 13 वर्षांची असताना ती अचानक गायब होत असे. ती हळूहळू विरून जात असे, सुरुवात करत. अनेकदा ती प्रकट झाली तिथेच, ढगातून बाहेर येत, त्यात विलीन होत, किंवा एक गूढ दरवाजातून बाहेर येत असल्यास दुसऱ्या आयामात उघडतो, उघड्यावरून परलोकात परत जातो. ती नेहमीच प्रकाशमान होती. फॉस्फोरेसेंट प्रकाश तीव्र होती. थोडा वेळ लागायचा. आगला मातेच्या आकृतीला ओळखण्यासाठी बाहेर येत होत. जसंच दोऱ्यांना अंधारात सवय लागते, त्यांना प्रकाशाला सवय लागली. ती प्रकाशमान वल्याने किंवा तिच्या डोक्यावरच्या एक वर्तुळाने वेढलेली असायची. दोन्ही अचानक प्रकट होण्याच्या गायब होऊ शकत होते, आणि तिला हे घडले. जरी दुर्मिळ असले, ती प्रकाशाशिवायही दिसत असे, अपारदर्शक शरीरासारखी. स्पष्टपणे काही नियम नव्हते. तिच्या हालचाली मातेने राहिले नाही. ती चर्चाच्या गुंबदावर फिरत असे. ती उजवीकडे डावीकडे फिरत होती, तिला पाहू शकतील. ती चालत दिसत नव्हती तर हवेतील सरकत होती. ती जवळच्या रस्त्यात जमलेल्या गर्दीकडे झुकत होती. चर्च 2 रस्त्यांच्या कोणावर आहे. तिने सेंट्रल डोंगच्या क्रॉसमोर गुडघे टेकले, तिचे हात सादर. तिचा हात गर्दीला. ती ऑलिव्हच्या शाखा किंवा एक क्रॉसही धरून. साक्षीदार सांगतात की तिचे कपडे वायात तरंगत होते. गायब होण्यापूर्वी ती अनेकदा निरोप देत असे. तिला बाहूंमध्ये बाळ धरून प्रकट अनुभव आला. ती बाळाला हवेवर फेकत असे आणि नंतर त्याला बाहूंमध्ये घेत असे. पण ती महिला आणि तिचे बाळ अधिक गंभीरपणे दिसले. बाळ दिसत होते. वय 12 वर्षे होते. दोघांनी मुकुट घातले. एकदा दुसरा पुरुष त्यांच्या सोबत झाला. आपल्याकडे ते मरी, तिचे बाळ येशू आणि तिचा मानलेला पिता जोसेफ. पण पुढे मातेचा प्रकट होणं प्रकाशाने आधीच होत असे. शांत वीज चमकणे किंवा तायांचा पडणे. प्रकट होण्याच्या वेळी प्रकाश गुंबदांवर पसरत असे, जिथे गुंबदांच्या वरून येऊन जात असे. कधी कधी चर्चची भिंत 3 किंवा 2/3 पसरली. मातेचा प्रतिमा सिमेंटच्या क्रॉसकडे वळत असे. ती प्रकाशमान असे. इतर प्रकाशही प्रकट होऊ शकत होते, जसे तारे, पण खूप मोठे. मध्यवर्ती गुंबदाची क्रॉस अपारदर्शक असते, प्रकाशमान शकते. प्रकट होण्याच्या आम्ही कबुतरांपेक्षा मोठे पक्षीही पाहिले. चमकदार पसरत होत्या, झेप घेत नाहीत तरीही जलद. त्यांचा रंग पांढऱ्या रंगापेक्षा अधिक होता. ते आतून प्रकाशमान असल्यासारखे दिसत होते. ते मातेच्या प्रकट होण्याच्या रात्री प्रकट होऊ शकत होते. हे पक्षी कधीही चर्चवर किंवा झाडांवर बसत नव्हते. ते गुंबदातून बाहेर येत होते. याला ओपनिंग नसताना फक्त काही काचांच्या खिडक्या होत्या, उघडू शकत नव्हत्या. आपण त्यांना दिसत नाही. ते अदृश्य होतील. ते प्रकट आणि अदृश्य होते. काही वेळा दुर्मिळपणे प्रकट होणं दिवसा झालं. आपण या वर्णनांसोबत तासभर असं चालू ठेवणार नाही. जमानं तुम्ही कल्पना समज. प्रकट होणं हे तुलनेने भव्य घटना होत्या. साऊंड आणि लाईट शो असतात. आज आपण असं म्हणू शकतो. ती आवाजाशी. ती 5 मिनिट चर्चच्या छतावर फिरणारी एक स्त्री नव्हती. जर आपण होलोग्रामच्या गृहीतकाकडे परत गेल्यास समस्या निर्माण होतात. लक्षात ठेवा, चर्चच्या प्रकट होण्याच्या काळात पोलिसांनी आतबाहेर लक्ष ठेवले होते. तुम्हाला क्षणात निष्कर्ष सांगणार आहे. इतर शब्दांत, चर्चमध्ये शेजारच्या इमारतींमध्ये कोणतीही प्रकाश स्रोत आढळली नाही. लोक मूर्ख नाहीत, तर काही संशयवादी प्रकाश प्रतिबिंबाद्वारे स्पष्ट करत होते.
काहींनी तर भिंतींवर चढून विजेच्या तारा तोडल्या. इतरांनी पानांना हलवायला सुरुवात केली कारण ती प्रकाश दिव्यांमधून येतं म्हणून पोलिसांनी तोडले. एक प्रकट होण्याला व्यत्यय आणता एकदा वीज कट झाली, ज्यामुळे संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. प्रबोधन झाले, झाड कापली, छाटली गेली, खांबांमध्ये रूपांतरित करण्यात आली, तरीही प्रकरण थांबलं नाही. पोलिसांनी संपूर्ण क्षेत्रात चर्चपासून खूप दूर कठोर चौकशी केली. प्रकाशाला कोणत्याही तांत्रिक यंत्रणेमुळे निर्माण केले जाऊ शकतं का? परिणाम काहीही नाडा. इजिप्तच्या पर्यटन मंत्रालयाचं ऑपरेशन आहे, जे अधिक लोकांना आकर्षित करण्यासाठी केले जात आहे. पोलिसांनी अनेक वेळा वीज कट केली तरीही प्रकट होणं चालू राहिलं. त्यामुळे मी लोकांना या प्रकरणावर चर्चा करताना ऐकलं आहे की कदाचित होलोग्राम पोर्टेबल बॅटरीवर चालत असावा आणि ही सिद्धांत आकर्षक वाटत असेल. हे काळातील तांत्रिक कौशल्यांची क्रूर अज्ञानता आहे. चला तांत्रिक 20 सेकंदांचा मजा करूया. पण काळजी करू नका, हे लहान असेल. त्या काळातील बॅटऱ्या ऊर्जा घनता आजच्या तुलनेत कमी होती. ऊर्जा घनता म्हणजे बॅटरीने किती ऊर्जा साठवते. ऊर्जेची घनता जितकी जास्त असेल तितकी बॅटरी हलकी अधिक ऊर्जा देऊ शकते. त्याच्या उलट ऊर्जा घनता जितकी कमी, बॅटरी तितकी जड होईल. ऊर्जा पुरवू इच्छित. सारांशात, तेव्हा बॅटऱ्या खूप जड होत्या आणि क्षमतेत खूप कमी होत्या. बॅटरीच्या ऊर्जा घनतेचा दर 60 ते 65 वॉट तास प्रति किलोग्राम होता. हे एक अंदाज आहे कारण बॅटऱ्यांचे विविध प्रकार होते. बॅटरी लंबासेड बॅटरी, निकेल कॅडमियम बॅटरी, जिंक कार्बन. मी चॅटजीपीटीला विचारलं की झायटूनच्या प्रकट होण्याचं अनुकरण करणाऱ्या होलोग्रामने किती ऊर्जा वापरली असती. हे शक्य असेल कारण छोटासा स्पॉइलर असं नाही. पण आपण हे पाहूया. मी तुम्हाला सांगत नाही. या प्रकट होण्यासाठी 7 तास चालण्यासाठी 3 टनांपेक्षा जास्त वजनाची बॅटरी लागली असती. पाहू शकतो चर्चाच्या छतावर बॅटरी आणणं अशक्य आहे. तिथे एक लहान शिडी गुंबदाकडे जाते. होलोग्रामच्या तंत्रज्ञानाबद्दल चला त्यावर येऊया. 1960 दशकाच्या तंत्रज्ञान उगम पावली, पण त्या काळातील होलोग्राम्स आजच्या तुलनेत काहीही साम्य नव्हतं. ती सुरुवात होती. हे प्रयोगशाळेतच केले जात होते, उपकरणांसह. आणि होलोग्राम्स जे पांढऱ्या प्रकाशात किंवा बाह्य परिस्थितीत दिसतात ते शक्य नव्हते. तसेच आजही 50 वर्षांनंतर सर्वात कार्यक्षम होलोग्राम्स झायटूनच्या घटनांचे अनुकरण करण्यात अजूनही असमर्थ आहेत. खरंच आधुनिक होलोग्राम्स काही मर्यादा आहेत. त्यांना दिसण्यासाठी भौतिक नियंत्रण आवश्यक असते. झायटूनच्या घटना प्रकाशमान होत्या. झाडांमध्ये, हवेत, काचेच्या खिडक्यांमधून, पक्ष्यांमधून, दिवसा अशा प्रकारे गुंफल्या जात होत्या. हे सगळं पुन्हा तयार करणं अगदी तंत्रज्ञानासही आजच्या होलोग्राम्स पूर्णपणे अशक्य आहे. गोष्ट मी तुम्हाला सांगितलं नाही, मजेदार नसतं. मी सर्वात चांगलं ठेवतो. अधिकांश साक्षीदारांनी प्रकट होण्याच्या दरम्यान चर्चातून नृत्य गुलाबांच्या सुगंधाचा वास येत होता. वास टिकत होता. कधी हा फेनोमेन प्रकट होण्याच्या आधीही दिसून येत होता, पण तो मातेच्या जाण्यानंतरही होऊ शकत होता. तो इतका घन होता की तो चर्चाला पूर्णपणे आवरणाऱ्या धुंदासारखा होता. हा सुगंध अत्यंत तीव्र होता. काही दिवसांमध्ये खिडक्यांमधून धुंद बाहेर येत होते. सर्वात चांगले होलोग्राम्स सुद्धा हे करू शकत नाही. एक चौकशी झाली होती. गूढ वासा आणि धुरांचे स्पष्टीकरण काहीही सापडले नाही. यात आणखी एक शक्तिशाली घटक आहे, पण नंतर सांगे. तर चौकशी निष्कर्ष सांगतो. हे काहिरा गव्हर्नर आणि कर्नल साद झायद यांनी नेतृत्व केले. यातून एक अहवाल तयार झाला. पर्यटन मंत्र्याच्या माहिती संचालकाने जाहीर केला. हे उतारा आहे अधिकृत चौकशी करण्यात, ज्याचा निष्कर्ष झायटून चर्चावर मातेची प्रकट घटना स्पष्ट आणि प्रकाशमान शरीरात होती. उपस्थित व्यक्तींनी ख्रिश्चन असो मुस्लिम हे एक नकारता येण्यासारखे सत्य आहे. आणि जोपर्यंत मी ज्याबद्दल बोलणार आहे त्या प्राण्यांची ही शेवटची गृहीतका नसल्यास कदाचित तेथे असेल एक वास्तविक अलौकिक घटना. त्याला नाकारण्याचा मार्ग म्हणजे शेकडो हजार साक्षीदारांच्या साक्षीला नकार देणे. त्यांना काहीही किंमत नाही. पण हास्यास्पद वाट, कारण साक्षीदारांचे एकमत एक मजबूत पुरावा बनवतात. परिस्थितीत न्यायालयीन खटले. मला वाटतं की तुम्हाला समजलं असेल की गंभीर चौकशीत चर्चाची छत नियमितपणे तपासली. आणि नक्कीच बॅटरी, केबल, प्रक्षिप्त उपकरणे किंवा सामान्यतः कोणत्याही व्यक्तीच्या उपस्थितीचा कोणताही ठसा कधीही सापडला नाही.
मला माहित आहे तुमच्यातील काही जण विचारतात चर्चाचे छत प्रकट होण्याच्या वेळी तपासले गेले का? एक बिशप अंबा अथेनेसियस बेनिस्वेफचे बिशप चौकशीसाठी आले. त्यांनी 29 ते 30 एप्रिल 1968 च्या रात्री प्रयत्न केला. नंतर साक्ष दिली की त्याने संपूर्ण चर्च बंद करण्याची आणि अंधारात ठेवण्याची मागितले आणि हा अनुभव त्याने शेवटच्या शिडीवर केली. मी चढायला लागलो. मला आठवते मी शिडीवर उभा चर्चाच्या छताकडे पाहत प्रार्थना करत की रस्त्यावरचे लोक मला पाहू नये. तेव्हा मला कंप येऊ लागला. मी शिडीला धरून ठेवले पण ती थरथरली. कंप आला. लक्षात आलं काहीतरी असामान्य घट होतं. तुम्हाला थोडक्यात सांगतो, तो पुढे गेला नाही. त्याला मातेच्या येण्याची भीती वाटली आणि खाली उतरला. आपण या बिशपच्या प्रयत्नाबद्दल आभारी असू शकतो. ती ठामपणे सांगते की हे काहीतरी बनावट असू शकत नाही. होय, चर्च अंधारात होती. गर्दी एकाच वेळी प्रकाश पाहत होती. मी तुम्हाला सांगितलं, हॉलोग्राम बॅटरीवर काम नव्हता. समजतो बिशपने शेवटपर्यंत चढण्याची हिंमत नव्हती. कारण 4 गृहीतकांवर मी तुम्हाला सांगितलं त्या विश्वासार्ह नाही. त्याला चांगलं माहित होतं की जर तो गुंबदावर गेला तर तो पवित्र मातेच्या समोर येईल. ठीक आहे, परग्रहवासियांसमोर एक गोष्ट निश्चित सांगता येईल. प्रकट होण्याच्या वेळी छताची तपासणी करणे हे अगदीच एक समस्या नाही. आणि या 4 पहिल्या गृहीतका टाकायला अजिबात आवश्यकता नाही. कोणतीही व्यक्ती प्रकट होताच वर गेली नाही. आदराचे चिन्ह मानले पाहिजे. देशूची आई. पण याशिवाय चर्च लक्ष ठेवण्यात होती. तर आपण वास्तव स्वीकारायचं असेल, नकारात राहायचं नसेल, आपल्याकडे घटकांनुसार दिस्त गोष्ट मान्य करावी. असामान्य प्रकट होणं झालं. हे प्रकट होणं परग्रहवासियांचं असलं तर. चला 5व्या गृहीतकाकडे पाहूया. आधीच मनात येणारा पहिला मुद्दा म्हणजे परग्रहवासियांनी पवित्र मातेच्या रूपात येण्याची गरज का आहे? माता अनेक वर्षे थांबणे हे फक्त खेळासाठी असणार. मला माहित आहे तुम्ही काय सांगणार. जर पवित्र माता प्रकट झाली असेल तर तिच्या प्रकट होण्याचं कारण काय आहे हे देखील एक प्रश्न आहे. ती का दिसली असेल हे तुम्हाला लवकरच यावर पुन्हा येऊ आणि स्पष्टता शकतात. परग्रहवासियांसाठी त्यामागची कारण स्पष्टपणे दिसत नाही. यामध्ये अर्थ नाही. हे विज्ञानकथा फिल्मसारखं वाटतं. कोणाला समजत असेल की परग्रहवासियांनी आपल्याला मारी पवित्र माता का वाटवायचं ठरवलं? कमेंटमध्ये सांगा. या परग्रहवासियांच्या दुसरी समस्या म्हणजे ते नियमांवर नाही. दुसऱ्या शब्दांत आपण कितीही प्रगत सभ्यता गृहीत धरली तरी ते भौतिक घटनांच्या विरोधात जाऊ शकत नाही. कारण तेथे नैसर्गिक नसून अलौकिक प्राणी राहतात. जसे पवित्र माता मारी तीच प्रकट, तर ते परग्रहवासीय कसे प्रकट आणि गायब होऊ शकतात? काचांच्या पार जाऊ शकतात. ते पक्ष्यांना पंखन हलवता कसे हलवू शकतात? जर परग्रहवासी असले तर ते जादूगार नाही. मला तुम्हाला गमवायचं नाही. आपण वेगळ्या गोष्टींमध्ये आहोत, अपरिटी मध्ये नाही. चला परकीय गृहीतकाची तिसरी समस्या एक शेवटची गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगितली नाही. तुमच्यासाठी ठेवले आहे. एक शेवटचा घटक कमी महत्वाचा नाही, जे व्हर्जिन मेरीच्या वास्तविक अलौकिक स्वरूपाच्या बाजूने समतोल झुकते. हा घटक म्हणजे सभेत अनेक उपचाराचे चमत्कार झाले आहे. हे परग्रहवासीय चांगले आहेत पण ते हे करू शकत नाही. थोडक्यात प्रकट झाल्यावर बरे झालेल्या लोकांची संख्या मोठी आहे. आपल्याकडे आकडा नाही पण साक्षी आश्चर्यकारक आहे. अंतर हे तेच गाणं हेच साक्षी आहेत. होय, साक्षी लोक खोट बोलू शकले असते. हे एक विशाल कट असू शकते नाही. मी मजा करत आहे. याशिवाय आपल्याकडे अनेक डॉक्टर आहेत ज्यांनी या अंतिम उपचारांची पुष्टी केली आहे. रोज लोक व्हीलचेअर मध्ये असलेल्या लोकांना आणत होते ना जमीन गालीच्यावर पसरवले जात होते. आपण मातेच्या प्रार्थना केली, बरे झाले. सर्व नाही पण एक मोठी संख्या आहे ज्यामुळे शंका घेणे शक्य नाही. उपचारांच्या संख्येच्या समोर 7 डॉक्टर आणि प्राध्यापकांचा समिती चमत्कारांच्या चौकशी करण्यासाठी डॉक्टर शफीक अब्देल यांच्या नेतृत्वात नेमण्यात आली. हे त्यांच्या अहवालाचे आहे. उपचारांचे परीक्षण केले गेले. आम्ही वैज्ञानिक संशोधनात खूप कठोर आहोत. चमत्कार घोषित होतो तेव्हा तो प्रामाणिक आणि कठोर परीक्षणातून गेलेला असतो. संख्येने अध्ययन झाले आहे. काही उपचार सादर केले गेले नाही. आजारी व्यक्ती आले नाही. त्यांनी सेंट मेरीसाठी त्यांची कृती केली. त्यांचे हृदय इतरांनी चमत्कारिक उपचाराची एक दस्तऐवज पाठवणे पुरेसे समजले. आम्हाला मिळालेल्या सर्व अहवालांनी घटनांचे अचूक वर्णन केले. मला खात्री आहे की तुम्हाला ठोस उदाहरणे हवी आहे. इतके सारे होते की निवडणे कठीण होते.
चला मी तुम्हाला काही सांगतो. झैतूनमध्ये झालेला पहिला उपचार फारुकचा होता. मॅडम अटवा गॅरेज मधील बस चालकांपैकी आहे. फारुक एका हाताच्या अंगठ्यात अडकले होते आणि त्याच्या बोटात गँग्रीन विकसित झाली होती. ज्यांना गँग्रीन म्हणजे काय माहित नाही त्यांच्यासाठी सांगायचं तर ते म्हणजे बोट सडत आहे. फारुकच्या बोटावर एक पट्टी होती. चर्चच्या गुंबजावर ती स्त्री दिसल्यावर त्याने ओरडले, मॅडम उडी मारू नका आणि अंगठ्याने इशारा केला. व्हेनस इच्या दिशेने. रुग्णालयात डॉक्टरने त्याचा बोट बरा झालेला पाहिला. कदाचित हे पहिले उपचार होते आणि आठवड्यांनंतर प्रकट काळात उपचारांचा पाऊस पडायला लागला. उदाहरणार्थ मॅडम झेनबचा प्रकरण आहे. एक डोळा गहाळ जी चर्चमध्ये 3 रात्र राहिली. प्रकट होण्याची उपचाराची आश. या रात्री लोक चर्च अंगणात झोपत होते आणि असेच एकदा त्यांनी ऐकले वर्जिन मेरी आणि सेंट इस्सा मुसलमानांसाठी येशूचा. थोडक्यात लक्षात आले की त्याच्या डोळ्यातून झिल्ली खाली पडली होती जी त्याच्या गालावर होती आणि आता तो डोळा सामान्य पाहत होता. 55 वर्षीय मुस्लिमाची केस हृदयविकाराने ग्रस्त. झैतूनमध्ये प्रार्थना केली. तो उभा राहू शकत नव्हता आणि त्याला सक्त गरज होती उचलण्याचीही. तो झोपला आणि त्याला स्वप्न आले. 2 देवदूत आले, उपचार केले, सांगितले की उठल्यावर बरा होईल. सकाळी 6 वाजता तो उठला आणि ऑगस्टमध्ये झैतूनमध्ये त्यांच्या रुग्णाच्या हृदयात आता एक तरुणाच्या हृदयासारखे आहे हे प्रमाणित केले. या उपचारांसाठी मी तुम्हाला संक्षेप देतो. आम्हाला वैद्यकीय अहवाल आहेत जे पुष्टी करतात. तुम्हाला लांब आवृत्ती हवी असेल वैद्यकीय अहवालांच्या काही उतायांसह फोटोग्राफर वाढीच्या उपचाराची कथा सांगतो. वाग्गी 27 जून 1967 वाग्गीचा अपघात होतो. त्याचा डावा हात त्या गाडीखाली अडकलेला असतो आणि त्याचा चिरडलेला त्वचेचा तुकडा जोडलेला आहे. जेव्हा तो रुग्णालयात जागा होतो तेव्हा त्याच्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. करणे शक्य नाही. डाव्या हाताच्या स्नायू त्यांच्या ठिकाणी नाहीत. आमचे डॉक्टर समीर फराद जलतज्ञ एक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतात जी दुर्दैवाने अपयशी ठरते. डॉक्टर त्याला कापतात. व्हिडिओत कापण्याबद्दल बोलतो. ज्यांना समजलेल्यांनी मागील व्हिडिओ बघ. वागोई आमचा मोठा जखमी डॉक्टरांना विनंती करतो की त्याला संधी द्या. डॉक्टर अली त्याला एक ठेवतो जी डॉक्टर नियमितपणे 3 महिन्यात 9 वेळा बदलणार आहे. कालांतराने जखम बरे होऊ लागते. जखमेच्या दोन्ही बाजूंची त्वचा एकत्र येत आहे. वागोई रिस्क मता साक्ष देई. डॉक्टर राधीने अभिनंदन केले आणि सांगितले तू विजय मिळव. यशस्वी झाला. डॉक्टरांनी सर्व काही केले आणि माझा हात कापला नाही. आणि त्यांनी मला विचारले तू हाती ताणलेलं हवं का की शरीराच्या बाजूला बंद हवं का. पण तो विजय नाही. वाग्गीला हाताचा वापर पुन्हा मिळवण्यात दूर आहे. तो आता त्याचा वापर किंवा हलवू शकत नाही. फेब्रुवारी 1968 मध्ये वाग्गी डॉक्टर हसन सेनारा यांना भेटतो. परीक्षण केल्यानंतर त्याने त्याला इतर डॉक्टर सांगितले की त्याच्या हाताचे नसा आणि टेंडन कापले गेले आहेत आणि हाडे चिरली गेली आहेत. तो त्याला सांगतो की त्याला पुन्हा त्याचा पूर्वभुज किंवा हात हलवण्याची संधी नाही कारण निदान स्वीकारत नाही. तो डॉक्टर ऑर्थोपेडिक सर्जन अब्देले एल्चरकावी कडे जातो. हाताचा एक्सरे घेतो. इतर डॉक्टरांनी विचारता तरीही त्याच निदानावर ठाम राहतो. तो त्याचा हात पुन्हा हलवू शकणार नाही. आम्ही पुढे जाऊन 9 एप्रिल 1968 मध्ये पोहोच. त्या रात्री वाग्गी माता प्रेत पाहते. तो फोटो काढतो. डाव्या हाताने कॅमेरा पकडतो. तरीही तो वर्षांपासून वापरलेला नाही. तो पूर्णपणे बरा झाला आहे तात्काळ. त्याला वेदना नसून तो हात हलवू शकतो. त्याला नंतर अनेक डॉक्टरांनी तपासले. आज त्याच्या बरे होण्याचे सर्व वैद्यकीय अहवाल आहेत जे त्याच्या बरे होण्याची पुष्टी करतात. डॉक्टर झरीफ रिज मांचिएट एल बकरी रुग्णालयाचे सर्जन ज्याने शस्त्रक्रिया केली होती. वाग्गी 27 जून 1967 चमत्कारानंतर तपासेल. 15 मे 1968 च्या तारखेस त्याच्या अहवालात घोषित करेल. मी स्पष्ट करतो मी पाहिले की हाताच्या हालचालींची व्याप्ती कोपराच्या सांध्यापर्यंत मर्यादित होती. फक्त थोडीशी वाकणे शक्य. हाताचे हालचाल खांद्यातून सुरू होत होत्या. त्यामुळे तपासणी श्री वाग्गी तो चांगला आहे आणि तो वाकणे आणि विस्तारात कोपराचा खेळतो. मी त्याच्या डाव्या कोपराच्या हालचालींच्या सीमेला वैद्यकीय स्पष्टीकरण मिळवू शकत नाही. मी सांगितले की वाग्गी एक छायाचित्रकार होता. कल्पना करा सर्वात जे फोटो आहे त्यातील काही आले आहे. त्याने फोटोची पुनरुत्पादनासाठी परवानगी दिली आहे. पैसा मागितला किंवा स्वीकारला नाही.
तो स्पष्ट करतो की जर त्याला काहीही रक्कम मिळवायची असती, व्हर्जिनने त्याला फोटो यशस्वी नसते. तर व्हर्जिन मेरीने विश्वासाची अपेक्षित केली होती, पण ती पत्रकारांना समर्थन देत नव्हती, जे उत्सुकतेने फोटोच्या शोधात होते. परिपूर्ण विकासाच्या फोटोमध्ये काहीही दिसत नव्हते. सर्व चमत्कारांनी होण्यास साथ दिली. वास्तविक स्वीकारा की चमत्कारांच्या पर्यायी गृहीतक कोणतेही कार्य करत नाही. तसेच आपण अगदी सोप्या पद्धतीने 5 गृहीतकांना एकाच वाक्यात नाकारण्याचा आनंद घेऊ शकतो. होय, कारण सोपे आहे. पहिल्या 2 गृहीतके प्रत्येकाने खोटे बोलले किंवा प्रत्येकाने सामूहिक भ्रमनिरास केला. ते सोप्या फेटाळले जातात कारण त्या घटनेचे फोटो आहेत. आणि उर्वरित 3 गृहीतके एक व्यक्ती वेशभूषा केलेली होलोग्राम किंवा परग्रहवासी. हे फेटाळले जाते कारण सर्वांनी ते पाहिले नाही किंवा फोटोमध्ये दिसले नाही. व्हर्जिन मेरीची एक स्त्री अद्भुत प्रक्तता आहे, जी सुसंगतपणे स्पष्ट करू शकते. कारण जर तिला फोटो काढायला आवडेल, सर्वांना किंवा फोटोमध्ये दिसायला आवडत नसेल, मनासारखं व्हर्जिन आहे ना. आता एक अत्यावश्यक प्रश्न उद्भवतो. व्हर्जिन मेरीला या कॉप्टिक चर्चमध्ये कशासाठी हजर व्हायचे होते? सर्वप्रथम, मेरीचे हे दृश्य अगदी वास्तविक वाटत असल्याने इतिहासातील 2400 इतर दृश्ये कदाचित सर्व खोटे नाही. होय, आपण दाखवले व्हर्जिन मेरी एकदा दिसू शकते, तिने इतिहासात अनेक वेळा दिसू शकते. या 2400 प्रकटांचा धागा म्हणजे व्हर्जिन मेरी लोकांना भक्तीच्या दिशेने आणण्याचा प्रयत्न. देवावर अधिक विश्वास. मेरी सुंदर दिसण्यासाठी नाही, तर देवाबरोबरच्या आपल्या नातेसाठी जगण्यासाठी मदत करण्यासाठी प्रकट होते. तर इतिहासातील इतर 100 प्रकरणांप्रमाणे झायटूनमध्येही हेच घडले. ज्यांनी व्हर्जिनला पाहिल त्या हजारो इजिप्शियनची श्रद्धा वाढली आणि खूप मुस्लिमांचे ख्रिश्चनमध्ये रूपांतर झाले आणि त्यांना बाप्तिस्मा घ्यावा लागला. होय, हे अगदी तार्किक आहे. जेव्हा आपण व्हर्जिनला पाहिले, जेव्हा आपण पाहिलं की गर्दीतले काही लोक त्यांच्या खाट्यावरून उठले आणि बरे झाले, हे आपल्या श्रद्धेला देते. देव व्हर्जिन मेरीला आणून श्रद्धा बळकट करण्यासाठी पाठवतो. दुसरे का? देव का नाही श्रद्धा वाढवण्यासाठी प्रत्येक 5 मिनिटांनी व्हर्जिन मेरीला का पाठवत नाही? उत्तर देण्यासाठी तुम्हाला माझ्या पहिल्या अनाकलनीय रहस्यावरील व्हिडिओकडे पाठवतो. देव आपल्याला स्वातंत्र्य देऊ इच्छितो. तो अंधार देतो, विश्वास ठेवण्यास मोकळे असतो. लपलेला देव आहे. बायबलमध्ये स्पष्ट आहे, देव आपल्याला विश्वास ठेवण्यासाठी प्रकाश देतो. तो महत्वाचा आहे. तो आपल्या स्वातंत्र्यासाठी अंधाराच्या जागेपेक्षा खूपच मोठा आहे. कारण देव प्रत्येक 5 मिनिटांनी हस्तक्षेप करतो. जर आपण डोळे उघडायला शिकले, व्हर्जिनच्या प्रकटांची संख्या वारंवार आहे. 1000 वर्षांत 2400 प्रकटा वर्षाला. यावर इतर. तिसरा प्रश्न, तिसरा का? इथे ता व्हर्जिन मेरी इजिप्तमध्ये, विशेषतः काहिराच्या या भागात का प्रकट झाली? तुम्ही पुढील चौकशीत पाहाल की इजिप्तमध्ये मेरीची ही एकट्याची प्रकटा नव्हती. इजिप्तमध्ये अनेक घडल्या प्रभावशाली होत्या, किंवा अधिक दशकात आणि 2000च्या दशकापर्यंत. पुढे जाऊया. या दरम्यान पाहणं मनोरंजक आहे. झैतूनची प्रकटता इजिप्तमध्ये पलायन झालेल्या ठिकाणी झाली असावी असं दिसतं. इजिप्तमध्ये पलायन, जे सुसमाचारांमध्ये सांगितलं आहे, हे त्या क्षणाचं वर्णन आहे जेव्हा पवित्र परिवार म्हणजे मेरी, जोसेफ आणि बाल येशू इजिप्तमध्ये पलायन केले. हेरोडच्या छळामुळे, जो सर्व बायांना मारू इच्छित होता. मी तुम्हाला तपशील सांगत नाही. ही दिसू शकते, चिठ्ठी असू शकते, लहान संकेत भूतकाळातील निर्देश करतात. तसेच इजिप्तमध्ये मेरीच्या इतर प्रकट त्या कुटुंबाने इजिप्तमध्ये पलायन करताना घेतलेल्या मार्गावर असू शकतात. पण हे दुसऱ्या वेळी होईल. शेवटचा विचित्र मुद्दा, झैतूनच्या घोषणेची लिथुआनिया 6 वर्षे करण्यात आली होती. 13 आणि 14 जुलै 1962 रामूत नावाच्या तरुणीला व्हर्जिनची प्रकटता झाली. याने तिला विविध गोष्टींचा उलगडा केला. सत्य ठरल्या ती कधी मरण पावणार होती आणि ती म्हणाली, मेरीने तिला सांगितलं, मी काहीतरी मोठं करेन. लोक प्रार्थना करण्यास लागले तरी संपूर्ण जग चमकेल. त्यानंतर रामूत. मी विचारलं, तुम्ही पुन्हा कधी दिसाल? तिने उत्तर दिलं, मी इथे पुन्हा नाही. मी इजिप्त 2 देवदूतांसोबत ही डोक्यावर उंचावली गायब झाली. आम्ही 1962 मध्ये आहोत. 6 वर्षे. स्मरण करा की व्हिडिओमध्ये सांगितलेले स्रोत पुस्तकात आहे. सांगायचं झालं तर हा अनाकलनीय रहस्य प्रकटता खरंच एक चमत्कार आहे, एक अद्भुत घटना. शेवटी मी म्हणतो, एक अद्भुत घटना. अनेक मेरीची प्रकटता एक अनाकलनीय रहस्य आहे. उपचाराचे चमत्कार हे स्वतःमध्येच अनेक अनाकलनीय रहस्य आहेत.
सारांशात चमत्कार झाले आहेत झैतूनमध्ये काहिरा एक भाग 1968 ते 1971. माझ्या 100 अनाकलनीय रहस्यांवरील व्हिडिओ मालिकेसाठी मी या रहस्यांमध्ये एक प्रकरण मोजलं आहे. यामुळे 100 जेटाव दुसरी केस होती, पण पुढील व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवर आणखी 98 आहे. तुम्ही घेतलं 100 रहस्य म्हणजे ख्रिश्चन धर्माची, कॅथोलिक विश्वासाची जवळून किंवा दुरून पुष्टी. 100 चमत्कारांचे उदाहरण आहे. या 100 उदाहरणांमध्ये आतमध्ये अनेक 100 प्रकरणे एकत्रित केलेली असतात. मी एक मोजतो. काही लोक म्हणतात की मी शक्तिशाली प्रकरणांपासून सुरुवात केली आहे. पाय कापला गेला तरी तो पुन्हा येतो. 1,00,000 लोकांसमोर मेरीची प्रकटता जी फोटोमध्ये घेतली गेली. तुम्ही पाहाल 100 प्रकरणांमध्ये प्रभावशाली आहे किंवा त्याहून अधिक प्रभावी. मी सर्वोत्तम गोष्ट ठेवतो. आश्चर्य वाटणाऱ्यांना काळजी नाही. या व्हिडिओ मालिकेत आपण इतर धर्मांमधील चमत्कारांवर बोलणार आहोत. आपण म्हणतो कॅथोलिक विश्वासाची पुष्टी करणारे 100 चमत्कार. तेव्हा काही लोक या विधानाला मिल्फेयू दोष देतात. मिल्फेयू तर्कशास्त्र म्हणजे अनेक तर्क एकत्र करून विचाराला आधार देणे, पण एकही तर्क मजबूत नाही. हे तर्कांची संख्या आहे, संपूर्ण दृढतेची छाप देते. इथे खूप गोष्टी आहेत. प्रत्येक तर्क स्वतंत्रपणे घेतल्यास त्यांना किंमत नाही. फक्त कॅथोलिक चमत्कारांसाठी हे वेगळं आहे, कारण प्रत्येक चमत्कार स्वतंत्र आहे. हे प्रभावशाली आहे, मजबूत आहे, खंडित करणे कठीण आहे. प्रत्येक प्रकरण मजबूत नाही. हे सामना इथे हजारो आहे. जे काही आहे सत्य शोधतो तो ते सापडवू शकतो. मित्रांनो, मिनिक माझ्यासोबत राहा. मला तुम्हाला काही सांगायचं आहे. आधीच तुम्ही इथे क्लिक करू शकता आणि एक अन्य प्रकरण पाहू शकता. तुम्हाला या चौकशा खूप पैसे खर्च होतात, कारण मला स्क्रिप्ट लेखनासाठी संपादक भरती करणे आवश्यक आणि एक चौकशी बाहेर काढता यावी. बजेट एक तुटवडा, त्यामुळे पुढे जाण्यासाठी तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. हे व्हिडिओ उपयुक्त वाटत असतील तर चॅनेलला समर्थन देण्यासाठी लहान मासिक देणगी द्या. संत आणि रहस्यवादी उद्धरणांचा संग्रह. दरमहा 2 दान करणाऱ्यांसाठी. तुम्ही माहिती मिळवण्यासाठी चिठ्ठीत दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता. धन्यवाद त्या सर्वांना जे आधीच समर्थन करत आहेत आणि जे पुढे समर्थन करतील. या व्हिडिओचे अस्तित्व राहील. इग्निस होत विसरू नका सबस्क्राईब. पुढील आठवड्यात चमत्कारांसाठी भेटू. नमस्कार.